मी तुम्हाला काही नावं विचारतो. सो त्यांच्या रिलेटेड तुमचे मला एखादे किस्से म्हणा, आठवणी म्हणा, इन्सिडेंट्स म्हणा, हे तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला नावं तशी तशी विचारतो. वीरेंद्र सेहवाग, जे कोणाला माहिती नसलेला किस्सा म्हणजे. तो बेस्ट सिंगर आहे ठीक आहे, पण तो बेस्ट स्लेजर आहे आणि सचिन तेंडुलकरची भीती न वाटणारे एकमेव व्यक्ती. अच्छा, स्लेजर म्हणजे काय? कारण इंटरनल स्लेजिंग म्हणजे तेंडुलकरला स्लेज करणारे म्हणजे. अच्छा अच्छा, एखादा आठवतं कुठलं स्लेज? असं आता तेंडुलकर एकदा श्रीलंकेमध्ये प्रॅक्टिस नेट्स बऱ्याच वेळा खराब असतात ना, तर एक पेसरचं नेट जिथे सेहवाग आणि गंभीर खेळत होते, तर तेंडुलकर स्पिनरच्या नेटमधून जिकडे येणार होता पेसरच्या नेटमध्ये, त्याऐवजी त्याला दिसलं होतं की सेहवागला बॉल लागला होता. नंतर गंभीर तिकडे आला. युजली कसं असतं नेट्सला, एक पेसरचं, एक स्पिनरचं आणि एक थ्रो डाऊन्सचं. ओके, नॉकिंगसाठी. तर तेंडुलकर थ्रो डाऊन्स घेत होता. जेव्हा त्याला स्विच करायचं वेळ आलं, तेव्हा तो अचानक लक्ष्मणला म्हणला की तू उधर जाया घ्या, मैं स्पिनर्स खेळा जाता हूँ. तर लांबून सेहवाग ओरडला की पाजी डरो मत आ जाओ, ईशान चला गया अंदर. अच्छा अच्छा, ओके ओके. गंभीर, गौतम गंभीर थोडा हसला तर बरं होईल. म्हणजे अच्छा, आडनाव गंभीर आहे पण चेहरा गंभीरच नाही, चेहरा थोडासा मख्ख असतो. हां, आणि तो तसाच आहे. म्हणजे ओके, तो असा बसून ना, आत्ता आपण जसे बोलतो त्याला तो बोलूच शकत नाही, अशी गंमत आहे. बरं. तो तसंच बोलतो काय, त्याला कोणीतरी त्याच्यावर अन्याय करा, काहीतरी जगावर त्याला खूपच राग आहे असं बोलत असतो तो. अच्छा, एखादा इन्सिडेंट? गंभीरचे किस्सेच नाही तयार होत असे. बरं, एखादा इंडिया पाकिस्तान वगैरे काही? नाही, ते 2007 वर्ल्ड कपला जेव्हा धोनीला कॅप्टन म्हणून ऑफिशियल अनाऊन्स झाला होता ना, तेव्हा गंभीर प्रेस कॉन्फरन्सला आला आणि तेव्हा एका भारतीय पत्रकाराने त्याला विचारलं, वाय आर यू हिअर, व्हॉट यू मीन. नो, धोनी इज अनाऊन्स्ड एज इंडियाज ओडीआय कॅप्टन, कारण की तेव्हा राहुल द्रविडने रिझाईन केलं होतं इंडियामध्ये, आणि मग धोनीला ओडीआय कॅप्टन्सी दिली गेली होती. सो वी थॉट ही विल बी हिअर. सो म्हणला, आय वॉज टोल्ड टू कम हिअर अँड स्पीक विथ यू, इफ यू हॅव नो क्वेश्चन्स फॉर मी, लेट मी लीव. ओके ओके. शोएब अख्तर फार काही नाही आहेत किस्से, भेटला? कॅमेरावर सांगणार नक्की नाही आहेत. भेटलाय तुम्ही? मग एखादा त्याचा बॉल रिलेटेड काही इन्सिडेंट किंवा तो कसं काय? म्हणजे मी जसं मी म्हणलं 2011 वर्ल्ड कपला फक्त मी त्याला मैदानावरून बघितलं, आणि तोपर्यंत तो स्ट्रेच करत होता, तोपर्यंत रिटायर व्हायची वेळ आली होती. त्यामुळे. अच्छा, सौरव गांगुली दादा गंमतशीर व्यक्तिमत्व. कायम ही जाणे की स्वतः हेडलाईन्समध्ये कसं राहायचं. अच्छा, आणि ते सगळं घडून आणायची हातोटी आहेत वर्षानुवर्ष खेळायच्या दिवसांपासून. एखादा इन्सिडेंट? नाही, पर्सनल इन्सिडेंट म्हणजे तेव्हा एकदा त्या 2007ला T20 वर्ल्ड कपच्या आधी इंग्लंडमध्ये टीम होती, वन डे सिरीज होती, आणि तेव्हा ते असं फॉर्मल स्ट्रक्चर नसायचं. कुठल्याही प्लेअरला वाटतं तर कोणी जाऊन इंटरव्ह्यू करू शकायचं, प्लेअरला वाचेल. तर आम्ही रोज विचारायचो ना, तेव्हा पहिली टूर होती जवानीचा जोश वगैरे, म्हणलं तर मी सांगतो तुम्हाला. मग इथं अचानक आला ड्रेसिंग रूममध्ये, बॅटिंग संपली मॅचच्या आदल्या दिवशी एका, आणि म्हणलं चलो कमान, असं जेवढे सगळे आ जाओ, सबको बुला दो. तर तेव्हा ते असं अचानक झालं, त्यामुळे ठीक आहे. ओके. मुथय्या मुरलीधरन त्याची फेअरवेल टेस्ट मॅच मी श्रीलंकेत कव्हर केली, जेव्हा त्याने 800 विकेट्स घेतल्या, आणि त्याच्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू केला, त्यामुळे त्याची ऑटोग्राफ बॅट माझ्याकडे आहात. ओके. पुढचं नाव राहुल द्रविड. मराठी लाजत बोलतो. होपफुली आपण स्पोर्ट्स कट्टावर कधी त्याशी मराठीतून गप्पा मारू. अच्छा, म्हणजे हिंट देता येईल तुम्ही एखादी? होपफुली म्हणलं. अच्छा, त्याच्या रिलेटेड एखादा किस्सा? छान मराठी बोलतो व्यवस्थित, म्हणजे जेव्हा केव्हा भेटल्यानंतर तोही स्वतःहून मराठीच बोलतो. बर. वसीम अक्रम असा तो रॉनेस आहे ना, आणि जेन्युइन माणूस आहे. म्हणजे जेवायला बसलं ना, ते असं नाही का टिपिकल ऑल बॉईज टेबल जसं असतं की बिल आल्यानंतर तुम्ही काय खाल्लंय, काय प्यायले,
अच्छा. हे विचार न करता टोटल बिल जे आहे डिवाइड बाय जेवढे लोक आहेत तेवढं साधारण तेवढे पैसे टेबलवर ठेवायचे. अच्छा. आणि किस्सा हाच किस्सा आहे. बरोबर. 2012 ऑस्ट्रेलियामधला. अच्छा. जवागल श्रीनाथ रिलेटेड विशेष इंटरॅक्शन नाही झालं, पण माझ्या लहानपणी नेहरू स्टेडियमवर एक लिथल स्पेल त्यांनी टाकला होता. हां. पण तो इफेक्टिव्ह जेवढे आत्ताचे बॉलर्स आहेत त्यामध्ये पहिला जेन्युइन क्विक बॉलर होता मॉडर्न क्रिकेटमधला. राईट राईट. हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या किस्सा म्हणजे तो त्याचा जो पहिला फेमस नॉक होता ना, त्यांनी झहीर खान मुंबईचा कॅप्टन होता आणि वानखेडे स्टेडियमवर बडोद्यासाठी जेव्हा त्याला कोणीच ओळखत नव्हतं तेव्हा त्यांनी 54-55 बॉल्समध्ये 82 रन केले होते आणि मॅच जिंकवली होती बडोद्याला. त्याच मॅचच्या वेळेस जॉन राईट ती मॅच बघत होते आणि त्यांनी त्याला IPL मध्ये 10 लाख तेव्हा बेस प्राईस असायची मिनिमम, जे आता 20 लाख आहे, तेवढ्या वेळेला त्याला घेतलं होतं. त्या इनिंग्ज नंतर आम्ही 5-7 मुंबईतल्या पत्रकारांनी त्याला बोलवलं आणि तेव्हा तो असा त्याला माहिती होतं म्हणजे की आता मला जे मला हवं आहे ना ते मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तो असा त्याच्याबद्दल सगळं सांगितलं आणि मग म्हणलं आपलं खूप पता आहे ना मेरा भाई भी खेळता है, मी बोलत हूँ उसको. अच्छा अच्छा. आणि याला जोडूनच एक विचारायचं आहे, रोहित शर्मा हार्दिक पांड्या त्याबद्दल तुम्हाला काय द्वैत जे चाललंय? कुठलं द्वैत चालू आहे म्हणजे रोहितच्या फॅन्सला जे वाटतंय ज्याच्यावर आपल्याला स्पोर्ट्स कट्टाला खूप इंटरॅक्शन मिळत, मग कोणाला काय वाटतंय त्याच्यावर आपण आता काय करायचं असं ना. पण मग ह्या स्टोरीज ज्या टाकल्या जसप्रीत बुमराहने असेल, सूर्यकुमारने असेल, बरोबर त्याच वेळी मग याचं काय कनेक्शन आहे? तू जर आज एखादी स्टोरी टाकलीस की सच अ बॅड डे म्हणजे सोहम कॉस्मोस्टार बंद करतोय असं होतं का? नाही, सगळं काही सगळं त्याच गोष्टीशी रिलेटेड कसं असेल ना, काही चालू असेल, एवढा युग आहे, पोट बिघडलं असेल म्हणून स्टोरी टाकली असेल. अच्छा अच्छा. किंवा खरंच हार्टब्रेक झाला असेल. अच्छा. त्याचं कनेक्शन कसं लावणार म्हणजे? ओके. कारण मग आय गेस बुमराहने अनफॉलो केलं का यांनी? कोणी नव्हतं अनफॉलो केलं. बर. कोणी कोणाला अनफॉलो केलं नव्हतं. एक गंमत सांगतो तुम्हाला. अल्टिमेटली हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, अजून आता मी विसरत असेल, ही जी सगळी मोठी नावं आहेत, ही सगळेजणं रिलायन्सची जी टॅलेंट मॅनेजमेंट विंग आहे, राईज नावाची कंपनी आहे, ती मॅनेज करते या सगळ्या प्लेयर्सला. अच्छा. दोन्ही पांड्या त्यांचंच टॅलेंट आहे, जसप्रीत बुमराह त्यांचंच टॅलेंट आहे. त्यामुळे सगळं वन फॅमिली हे कायम तसंच राहणार. अच्छा अच्छा. मॅथ्यू हेड. पहिली मॅच मी मगाशी उल्लेख केला ती ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड पुण्यातली, तेव्हा मला पहिल्यांदा कळलं होतं, तेव्हा माहिती होतं, पण तेव्हा तो खूप चांगला कुक आहे तो. हां. तर तेव्हा म्हणजे त्याच्या आधीपासून बरीच वर्ष तो कुकिंग करत होता. तेव्हा असं मला तेव्हा पहिल्यांदा असं लक्षात आलं की ओके, क्रिकेटर्स हे मैदानावर जे करतात त्यापेक्षा पलीकडे काय करतात त्याच्यातही स्टोरीज असू शकतात असं. ओके. सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादव खूप किस्से आहेत. आपण एक सूर्यकुमार यादववर वेगळा एपिसोड करू किंवा तोपर्यंत तुर्तास त्याच्या ज्या कोचची मुलाखत. हां, तेही तुम्ही स्पोर्ट्स कट्टावर आहे ती प्लीज बघा, कारण त्यामध्ये खूप सूर्यकुमारबद्दल त्याच्या कोचनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्यात. त्यानंतर रिकी पॉन्टिंग. काहीच समजायचं नाही जोपर्यंत तो रिटायरमेंट. ठीक आहे, माझ्या पहिल्या 5 वर्षात प्रेस कॉन्फरन्समध्ये येऊन बोलायचा ना, तो कुठल्या भाषेत बोलतो हेच समजायचं नाही. म्हणजे रिकी पॉन्टिंगचे कोट्स तेव्हा डिजिटल नसायचं, आम्ही मॅन्युअली टेप रेकॉर्डरवर करायचो, त्यामुळे बॅटरीज विकत घेऊन त्या रिवाइंड करायचं, पॉज प्ले करायचं आणि मग इकडे ऐकत ते काहीच समजायचं नाही काय बोलतोय. आज कोट केलं असं म्हणणं तुम्ही आरोप करू शकत नाही, कारण का तुम्ही इतके फास्ट बोलताय की तुम्हाला तरी समजतंय का प्रश्न. ओके. रोहित शर्मा. किस्सा असं काय सांगू, जनरल माणूस आहे, म्हणजे असं ते दाखवण्या करता नाही काही करत. अच्छा, बरं. कपिल देव. नशीबवान आहे मी, कारण आम्ही हिंदूसाठी काम करतो, तर आमचं स्पोर्ट्स स्टार मॅगझिन आहे, त्याच्या अवॉर्ड्स करतात, ते बऱ्याच वेळा येतात आमच्या इव्हेंट्स करतात, त्यामुळे गप्पा मारताना जे काही शिकायला मिळतं अजूनही ते एक्सपिरियन्सेस आहेत. मग किस्सा एखादा
त्यातला किस्सा असंच नाही आहे, पण कपिल देव ते एकटेच नाही, त्यांची जी पिढी आहे ती की जर ॲज अ फॅन म्हणून तुम्ही अप्रोच केलं एखादा, म्हणजे रस्त्यात त्यांना कोणी म्हणला, ते रेस्टॉरंटमध्ये गेले आणि एखादा फॅन म्हणला की मी फोटो खिचू का, ते म्हणतात जेवण झाल्यानंतर मी येतो, तर तू जरी विसरलास किंवा तुला मग लाज वाटली तरी ते स्वतःहून तुला हात करतात किंवा तुझ्या टेबलवर येतात की चल फोटो काढायचा आहे ना. अच्छा, बरं. दिलीप वेंगसरकर. दिलीप वेंगसरकरांबरोबर खूप छान छान आठवणी आहेत माझ्या. तर आणि थोड्याशा ते चीफ सिलेक्टर असताना थोडीशी गडबड पण झाली होती, पण आत्ता परवा भेटले होते BKCला. अच्छा. आणि असा दिलदार माणूस आहे, म्हणजे त्या काळात ते जे एक कल्चर होतं त्या काळातला माणूस येतो की 7th Street म्हणायचं तेव्हा. अच्छा. म्हणजे संध्याकाळी 7th Street. तर पण एकदम कन्व्हिक्शनवाला माणूस. दिलीप वेंगसरकरांचं योगदान हे भारतीय क्रिकेटमध्ये त्यांनी मैदानावर जे काय केलं त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी चीफ सिलेक्टर असताना 2 वर्षांची नवीन पिढी शोधली आणि त्यांना चान्सेस दिले वेळीच, योग्य वेळी. रोहित शर्मा, विराट कोहली या दोघांनाही स्पॉट करून अपॉर्च्युनिटी देणं. स्पॉट करायला सगळ्यांना नाही, पण त्यांना अपॉर्च्युनिटी देणं हे दिलीप वेंगसरकरांनी केलं. ओके. विराट कोहलीबरोबर फार काही किस्सा नाही, एकदा इंटरव्ह्यू केला मी त्याचा. बरं. आणि अदरवाईज विराट कोहली असा इन्फॉर्मली वगैरे गप्पा खूप कमी मारतो माझ्याशी तरी. अच्छा. आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांची तरी फार कमी लोकांची इन्फॉर्मली गप्पा वगैरे आहेत. आणि परत असंच आहे, म्हणजे जर तुला तरी स्पेस हवी आहे तर मी येऊन नाही बुवा त्रास देणार. म्हणजे एकदा असं फ्लाईटमध्ये झालं होतं, इंडिगोची फ्लाईट जे नाही का तुम्ही सेल्फीज बघता, अरे प्लेअर मॅन ऑफ फ्लाईट, आम्ही कुठल्याही एका मॅचवरून दुसऱ्या मॅचला एकत्र चाललो होतो. आत्ता तो कॅप्टन असतानाचा किस्सा आहे. अच्छा. जस्ट बिफोर कोविड. तर कोहली आणि रहाणे पहिल्या रूममध्ये वाट बघत होते, ते कारण सर्वात शेवटी डिप्लेन करतात, नाहीतर खूप त्रास होतो. ते पहिल्या रूममध्ये बसून शांतपणे वाट बघत होते. तर मी रहाणेशी गप्पा मारत होतो, शेजारी कोहली होता, तो असला नाही, मी हसलो नाही. दॅट्स इट. ओके. आणि ॲट दी एंड सचिन तेंडुलकर 50व्या वाढदिवशी मी वाढदिवसाच्या दिवशी आम्ही छापला तो. त्याच्या आधी काही दिवस जाऊन मुलाखत घेतली. पहिल्यांदा नव्हती, होपफुली शेवटची नसेल, पण ती त्या ओकेजन करता होती, त्यामुळे ती खरंच संस्मरणीय घटना होती. म्हणजे असं ते खाय येते ना कपात. एखादा सचिन रिलेटेड सांगा ना की. अरे आम्ही टेबल टेनिस खेळणार होतो. सचिन, मी टेबल टेनिस खेळायचं म्हणलं नाही मी तुला. आणि 1994 साली मुंबईत खार जिमखान्याची स्पर्धा खेळताना सचिन चीफ गेस्ट म्हणून येणार होता. पण मला आदल्या दिवशी, मला तेव्हा बक्षीस होतं पहिल्यांदा राज्य पातळीवर, आणि आदल्या दिवशी मुंबईत तेव्हा ते दरवर्षी मान्सूनमध्ये मुंबईत डोळ्यांची जात येते ना, माझे डोळे आले, त्यामुळे मी परत पुण्याला गेलो. मी बक्षीस घ्यायला थांबलो नाही. मला तेव्हापासून भारतीय क्रिकेटची चिंता आहे. अच्छा. म्हणून मी परत गेलो. 2010 साली मी त्याला सांगितलं हे श्रीलंकेमध्ये, आणि तो म्हणला होता की आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टच्या मध्ये नक्की आपण टेबल टेनिस खेळू. त्याचा ग्रोईंग पूल झाला, त्यांनी एक सुंदर 200 केले, ग्रोईंग पूल झाला, त्याच्यामुळे ते टेबल टेनिस राहिलं. ते त्या दिवशी आम्ही मुलाखतीच्या वेळेस गप्पा मारल्या, त्यामुळे जरा आठवण केली. तो म्हणला लवकरच प्लॅन करू, ते आता होपफुली होईल. आणि माणूस पडून कसं आहे तसा तो, त्याचा जो पर्सोना ॲज सच दिसतो ना त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर, तसाच येतो.